अमरावती शहरात हॉटेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजरात कांती भवनच्या संचालक संजय शर्मा यांच्यावर रात्री चाकूने अचानक हल्ला करण्यात आला। हॉटेल बंद असल्यामुळे त्यांची पाहणी करण्यासाठी संजय शर्मा रोज रात्री हॉटेलकडे येत होते। शनिवारी सुद्धा रात्री 11 वाजता त्यांच्या मुलाला सोबत घेऊन दुचाकीने हॉटेलजवळ आले असता आधीच दबा धरून लपून बसलेल्या 3 आरोपींनी शर्मा यांच्यावर चाकूने अचानक हल्ला चढवला। यात शर्मा यांच्या हातावर, पाठीवर गंभीर जखमा करण्यात आल्या। या हल्ल्यात शर्मा यांच्या मुलाने मध्यस्थी केल्याने तो सुद्धा किरकोळ जखमी झाला। हल्ला होत असताना आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिक धावून आरोपी सय्यद मेहमूद 18 वर्ष राहणार जलीम कॉलनी याला पकडून बेदम पिटाई केली, तर 2 आरोपी पडून यशस्वी झाले। घटनाबाबत माहिती होताच सिटी कोतवाली पोलिसांनी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले, तर जखमी शर्मा यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना डॉक्टर सावदेकर खासगी रुग्णालयात दाखल केले। हल्ला कशामुळे करण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहे। सिटी कोतवाली पोलीस ठाणे येथे सुमित शर्मा जे की या मुरली मनोहर हॉटेलचे मालकाचा मुलगा आहे, त्यांनी येऊन फिर्याद दिलेली आहे। त्यामध्ये त्याचे वडील काल रात्री 10:30च्या सुमारास हॉटेलच्या इथे असताना व ते सगळे बाकीचे कामगार असताना एक आरोपी नामे सय्यद याने येऊन त्याच्या वडिलांना कटरने आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांनी हल्ला केला। त्यामध्ये वडिलांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणावर त्यांनी वार केले, तसेच हातावर कटरने वार केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या हाताला मोठी जखम झालेली आहे आणि त्यांना जीवेठार करण्याचा प्रयत्न केला आणि तो पळून जात असताना फिर्यादी आणि इतर कामगारांनी त्याला पकडून ताब्यात घेतलं। त्यावेळी त्यांनी रिव्हॉल्वर, ज्याच्याकडे एक रिव्हॉल्वर होतं ते नकली आहे, म्हणजे ठर्याचं रिव्हॉल्वर आहे, तर ते त्यांनी पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला हजर केलेलं आहे। त्याप्रमाणे त्याला अटक करून पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे। सर, हल्ल्यामागील काही कारण असेल काय? त्याचं कारण अजून निष्पन्न झालेलं नाही, कारण त्यांनी पार्सलची ऑर्डर आधी विचारली आणि त्यानंतर त्यांनी हल्ला केलेला आहे। पण याच्यातून जे अजून आणखी कोण आरोपी आहेत आणि त्याचे सहकारी कोण आहेत आणि कुठल्या कारणाने ह्याच्यावर वार केलेले तो हल्ला झालेला आहे याचा तपास चालू आहे। अन्य पडून गेलेल्या 2 आरोपींचा तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहे। दुपारी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।